हॅलो फ्रेंड्स. तर आता आपण बघणार आहोत आपल्या रोगानुत्पादनीय या चॅप्टरचा लास्टचा व्हिडिओ. तर यामध्ये आपण आता धारणीय वेग बघणार आहोत. आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं होतं अधारणीय वेग, म्हणजे ते वेग धारण करायचे नाही. ते केल्याने काय काय रोग होतात, काय काय व्याधी होतात ते आपण बघितले. तर यामध्ये सांगितले आहे धारणीय वेग. धारणीय वेग म्हणजे हे वेग आपण धारण करू शकतो, हे वेग आपण धारण करायला पाहिजे. का करायला पाहिजे? कारण धारयेत तू सदा वेगानं हितेशी प्रेत्याची हज. आपण जर हे वेग धारण केले ते आपल्यासाठी हितकरच आहे. हे वेग आपण धारण केले पाहिजे. हे वेग धारण केल्याने आपल्याला मृत्यूलोक परलोक मध्ये कीर्ती मिळते आणि हे वेग आपल्याला हितकारक आहेत. तेच या लाईन मध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला धारणीय वेग धारण करणे हे हितकारक आहे. कारण ते आपल्याला जर आपण ते वेगाचे धारण केले तर आपल्याला परलोक म्हणजे मेल्यानंतर जे आपले जे आपण म्हणतो स्वर्ग तिथे सुद्धा, आणि इहलोक म्हणजे मृत्यूलोक म्हणजे हे आपली आपण त्याला दुनिया म्हणतो, तर या विश्वामध्ये सुद्धा आपल्याला कीर्ती मिळते. कीर्ती म्हणजे फेम मिळते. तर आता हे कोणकोणते? लोभ, ईर्ष्या, द्वेष, मात्सर्य, रागादिना जितेंद्रिय. लोभ, लालच, ईर्ष्या, दुसऱ्यांबद्दल जलन, द्वेष, दुसऱ्यांबद्दल तिरस्कार करणे, त्याला काही पण बोल, मात्सर्य तेच ईर्ष्या आणि द्वेष सारखं. राग, राग म्हणजे इथं अर्थ दिलाय, रागाचा अर्थ म्हणजे क्रोध नाही, तर रागाचा अर्थ आहे प्रेम. प्रेम आणि क्रोध म्हणजे काय असतं नाही, याचा अर्थ प्रेमच आहे. तर राग यावर नियंत्रण असावे. तर कशावर नियंत्रण असावे? आपलं लोभ, ईर्ष्या, द्वेष, मात्सर्य, राग आदी. राग आदी म्हणजे काय की राग आणि क्रोध. राग राग म्हणजे प्रेम आणि क्रोध. तर आयुर्वेदामध्ये क्रोध याला असं स्पेशल शब्द नाहीये. जो प्रेम आहे त्यालाच एक शब्द आहे, त्याला राग म्हणतात प्रेमाला. तर राग आधी जर म्हटलं तर राग प्रेम आणि त्याचा अपोजिट क्रोध येईल. तर यावर नियंत्रण असायला पाहिजे. तर का बरं? कारण आपण बघतो हे सगळे आहे, हे जे आपण म्हणतो जे बॅड वाईब्स येतात आपल्या लोकांकडून, तर ह्या कारणामुळे येतात. किंवा आपण दुसऱ्यांना काही असं बोलतोय किंवा त्यांच्याबद्दल आपण लोभ, ईर्ष्या, मात्सर्य ठेवतोय, तर ते सगळं चुकीचं आहे. कारण आपण या पृथ्वीवर सगळ्यांशी मैत्रीने प्रेमपूर्वक राहावे. कोणाही बद्दल द्वेष नसावा आपल्या मनात, राग नसावा, राग म्हणजे क्रोध नसावा, आणि प्रत्येकाबद्दल प्रेम असावे. आणि अति सुद्धा प्रेम करू नये कोणावर, कारण ते सुद्धा त्यांवर हितकारक नाही. कारण अति प्रेम केले तर ते मनुष्य सुद्धा पुढे जाऊन त्यांचे नुकसान होत. तर हे सगळे आपल्याला धारणीय वेग धारण करायचे. ते धारण करायचे म्हणजे काय? हे वेग धारण करायला पाहिजे ऑब्व्हियसली. कारण लोभ, आपण जर लोभ हा वेग धारण केला नाही, म्हणजे लोभाला जर आपण थांबवलं नाही, आपल्या मनात थॉट आलाय की आपल्याला अजून गोष्ट पाहिजे, ती आपल्याला लोभ आला त्या गोष्टीचा, तर आपण त्याचा वेग धरायचा, म्हणजे त्या गोष्टीला, त्या लोभाला स्टॉप करायचं तिथे. कारण जर आपण असं केलं नाही तर त्या लोभ या वेगाचे धारण केले नाही तर त्याचे आपल्याला नुकसान होणार आहे. ते आपल्या मेंटल स्टेटसाठी आणि फिजिकल स्टेटसाठी सुद्धा चांगले नाही. म्हणून त्या वेगाचे धारण करायचे. ईर्ष्या, द्वेष, मात्सर्य हे सुद्धा सेम आहे, हे धारण करायला पाहिजे. कारण अति राग, अति क्रोध कोणावर आला ते सुद्धा आपल्या बॉडीसाठी मेंटली फिजिकली चांगले नसते. त्याच्यामुळे ते आपण हे जे आहेत या गोष्टी सगळ्या धारण करायला पाहिजे. तर हे धारणीय वेग संपले. आणि आता या चॅप्टर मध्ये दिलेला लास्टचा पॉइंट, संशोधनाचे महत्व. संशोधन म्हणजे काय? तर पंचकर्माचे महत्व. संशोधन, शोधन करणे. आपण बघितलं होतं फर्स्ट चॅप्टर मध्ये शोधन आणि शमन चिकित्सा, हे चिकित्सेचे दोन भेद बघितले. तर आता इथे शोधनाचे महत्व सांगितले. शोधनाचे महत्व म्हणजे पंचकर्माचे महत्व. तर काय आहे? दोषा कदाचित वांती जिता लंघन पाचने ये तू संशोधने ही शुद्धानतेशा पुनरुद्भवम. म्हणजे काय की कुपित दोष जे आपल्या बॉडीमध्ये दोष आहे त्याचा इम्बॅलन्स झाला बाह्य कारणामुळे किंवा कोणत्या इंटरनल कारणामुळे दोष झाले तर ते कुपित झाले. कुपित म्हणजे काय? इम्बॅलन्स झाला. सपोज एक दोष वाढला, एक दोष कमी झाला, मग त्याचे आपण लंघनाने पाचन केले, म्हणजे आपण पहिले त्याला शमन करण्याचा प्रयत्न केला. आपण उपवास पकडला की त्याचा
दोष हे होऊन जाईल, किंवा लंघन केले तर म्हणजे हे केले, कमी खाल्ले तर आपला दोष कमी होईल असं आपण केलं. पण तरी काय झालं, हे शमन चिकित्सेने कमी करून सुद्धा परत प्रकोपित होतात. म्हणजे ते दोष शमन चिकित्सा केली आपण त्याच्यावर, त्याला कमी करायचा प्रयत्न केला, झाले ते कमी, तरी पण वापस ते प्रकोपित झाले, वापस त्यांची वृद्धी झाली. मग आता काय करायचं? पण पंचकर्म किंवा शोधन चिकित्सा केल्यास पुन्हा उत्पन्न होत नाही, ते मुळासकट नष्ट होतं. म्हणजे काय तर काही काही कंडिशन्स असतात की त्यामध्ये दोषाला शमन करणे हा एक फायनल उपाय नसतो. त्याच्यासाठी आपल्याला त्या दोषाचे शोधनच करावे लागेल. कारण शमन जर आपण त्या दोषाचे केले, ते वाढलाय दोष किंवा कमी झाला, नाही वाढलाच आहे, तर त्याचे आपण शमन केले तर तो दोष वापस वाढणार. कारण आपल्या जे इन्व्हायरमेंट आहे बाह्य कारणामुळे वापस वाढणार. मग त्याचे फायनल त्याचं डिसिजन घ्यावं लागतं आणि त्याचं शोधनच करावं लागतं त्याच्यावर उपाय. आणि त्याचे शोधन केले म्हणजे शरीराबाहेर काढणे, आणि शमन म्हणजे शरीरातच त्याला कमी करणे. तर ते कमी न होता वापस येतात, म्हणून त्याला शेवटचा उपाय शोधनच करायचे, बाहेर काढायचे. तर त्याच्यामुळे बाहेर काढल्यामुळे ते दोष पुन्हा उत्पन्न होत नाही. आता आपल्या बॉडी मधला तो जर घटक आपण काढला एक्सेस मधला, तर तो वापस होणार नाही, तो मुळासकटच नष्ट होईल, तो एकदम मुळासकट नष्ट होणार. तर हे संशोधनाचे म्हणजे पंचकर्माचे महत्व आयुर्वेदाने सांगितले आहे. तर आपला हा चॅप्टर रोगाणुत्पादनी अध्याय हा कम्प्लीट झाला. तर आपण नेक्स्ट चॅप्टर पुढच्या याच्यात बघू. थँक्यू.